नमस्कार. महाराष्ट्राच्या आय.टी. क्षेत्राची गोष्ट म्हणजे म्हणजे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कथा. एकीकडे आहे उंच भरारी घेणारं पुणे, जिथे नोकऱ्यांचा आणि संधींचा जणू पाऊसच पडतोय. आणि दुसरीकडे आहे अजूनही धावपट्टीवरच संघर्ष करणारं नागपूर. आजच्या चर्चेत आपण हेच समजून घेणार आहोत की सरकारची नवी धोरणं, नवीन योजना या दोन कथांना एकत्र आणून एक नवी यशस्वी पटकथा लिहू शकतील का? नक्कीच. आणि यासाठी आपण फक्त वरवरच्या बातम्या नाही, तर महाराष्ट्र शासनाचं आर्थिक सर्वेक्षण, राज्याची अगदी नवी कोरी स्टार्टअप आणि ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर म्हणजे GCC धोरण आणि नॅस्कॉम सारख्या संस्थांच्या अहवालांचा सखोल अभ्यास केला आहे. यातून एक खूपच रंजक चित्र समोर येत आहे. बरोबर. तर मग चला या सगळ्या माहितीच्या आधारे महाराष्ट्राचं आय.टी. क्षेत्र नक्की कोणत्या दिशेनं जातंय, इथल्या खऱ्या संधी काय आहेत आणि कागदावर न दिसणारी आव्हानं कोणती आहेत याचा वेध घेऊया. सुरुवात धोरणांपासून करूया. सरकारने काही मोठी पावलं उचललेली दिसतात. ठीक आहे, तर सगळ्यात आधी बोलूया महाराष्ट्र स्टार्टअप, आंत्रप्रेन्योरशिप आणि इनोव्हेशन पॉलिसी 2025 बद्दल. नाव खूप मोठं आहे, पण याचा सोपा उद्देश राज्याला स्टार्टअपसाठी एक ग्लोबल हब बनवणं आहे, बरोबर? हो, उद्देश तोच आहे. पण महत्त्वाचं म्हणजे हे फक्त कागदावर नाहीये. यात काही खूप मोठ्या आणि ठोस योजना आहेत. उदाहरणार्थ 300 एकरमध्ये एक इनोव्हेशन सिटी उभारण्याची योजना. इनोव्हेशन सिटी. हो, कल्पना करा, ही एक अशी जागा असेल जिथे नवीन स्टार्टअप्स, मोठे कॉर्पोरेट्स, गुंतवणूकदार आणि टॉपची कॉलेजेस हे सगळे एकत्र येऊन काम करतील. ही एक प्रकारे आयडिया आणि पैशांची मोठी बाजारपेठ असेल. आणि या बाजारपेठीत पैसा यावा म्हणूनही सरकारने तरतूद केली आहे. 500 कोटी रुपयांचा CM महाफंड उभारला जातोय. पण एक प्रश्न मनात येतो. आजकाल स्टार्टअप्सच्या जगात अब्जावधी डॉलर्सची उलाढाल होते. तिथे हा 500 कोटींचा निधी खरंच गेम चेंजर ठरू शकेल का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याकडे असं बघायला हवं की हा निधी म्हणजे थेट प्रत्येक स्टार्टअपला पैसे वाटण्यासाठी नाहीये, तर हा एक सिग्नल आहे. सरकार उद्योजकांना सांगते की तुम्ही धाडस करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. अच्छा. शिवाय यातून डीप टेक आणि विशेषतः महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपसाठी वेगळे व्हेंचर फंड्स आहेत. म्हणजे सरकार फक्त यशस्वी होणाऱ्या कल्पनांवरच नाही, तर ज्या कल्पनांना सहजासहजी गुंतवणूकदार मिळत नाहीत त्यांच्यावरही विश्वास दाखवते. म्हणजे सरकार फक्त फळं तोडत नाहीये, तर नवीन झाडं लावण्यासाठी खतपाणी घालतंय. अगदी तसंच. आणि ही झाडं व्यवस्थित वाढावीत यासाठी इन्क्युबेशन सेंटर्सना प्रति सेंटर 5 कोटी रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य आहे. आणि या सगळ्या योजना कागदावर राहू नयेत म्हणून सरकारने महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी म्हणजेच MSNSS ची स्थापना केली आहे. MSNS. हो, ही संस्था म्हणजे या संपूर्ण स्टार्टअप मिशनसाठीचं एक कंट्रोल सेंटर असेल, जी निधी वाटप करण्यापासून ते प्रगतीवर लक्ष ठेवण्यापर्यंत सगळं बघेल. स्टार्टअप सोबतच ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स म्हणजेच GCCsवर पण सरकारचं विशेष लक्ष आहे. त्यासाठी एक वेगळं धोरणच आणलंय. हे GCCs म्हणजे नेमकं काय, हे थोडं सोपं करून सांगाल का? नक्कीच. पूर्वी कसं होतं, परदेशी कंपन्या भारतात फक्त कॉल सेंटर्स किंवा कमी महत्त्वाचं काम आउटसोर्स करायच्या. पण GCCs म्हणजे याच्या अगदी उलट. म्हणजे या बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतातली स्वतःची कार्यालय असतात, जी त्या कंपन्यांसाठी ब्रेन सेंटर म्हणून काम करतात. इथे तंत्रज्ञान, संशोधन, फायनान्स, प्रॉडक्ट डिझाईन यांसारखी अत्यंत महत्त्वाची आणि उच्च मूल्याची कामं होतात. वा, म्हणजे हे तर खूपच मोठं पाऊल आहे. या धोरणातून सरकारची अपेक्षा काय आहे? अपेक्षा प्रचंड मोठ्या आहेत. सुमारे 50,600 कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आणण्याचं लक्ष्य आहे. 50,000 कोटी? हो, आणि याचा थेट परिणाम आपल्या शहरांवर दिसणार आहे. एका अंदाजानुसार पुढच्या 3-5 वर्षात फक्त मुंबई आणि पुण्यात मिळून 25 ते 30 दशलक्ष चौरस फूट नवीन ऑफिस स्पेसची मागणी निर्माण होऊ शकते. याचा अर्थ बांधकाम आणि इतर अनेक क्षेत्रांनाही चालना मिळेल. पण इथेच तर खरा धोका आहे. हे सगळं पुन्हा पुणे-मुंबई पुरतंच मर्यादित राहणार की काय? कारण महाराष्ट्राच्या विकासाची गोष्ट आली की नेहमी तेच होतं. आणि नेमकं याच धोक्याला सरकारने या धोरणात हात घातला आहे. पहिल्यांदाच नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरांना जागतिक GCC नकाशावर आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय. अच्छा, कसं? कंपन्यांनी या शहरांमध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना 20% पर्यंत भांडवली अनुदान म्हणजे कॅपिटल सबसिडी देण्याची तरतूद आहे. हा एक मोठा आर्थिक आमिष आहे.
म्हणजे मोठ्या कंपन्यांना रेड कार्पेट आणि त्याच वेळी लहान उद्योजकांवरील ओझं कमी करण्याचाही प्रयत्न दिसतोय. महाराष्ट्र शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट्स ॲक्टमधील किरकोळ गुन्हेगारी तरतुदी वगळण्याचा निर्णय, हे त्याच दिशेने एक पाऊल आहे का? हो, हे लहान वाटणारे बदल खूप महत्वाचे आहेत. याचा अर्थ छोट्या मोठ्या चुकांसाठी व्यावसायिकांना थेट गुन्हेगार ठरवलं जाणार नाही. याला ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतात, की नाही? यासोबतच वाढत्या डिजिटल धोक्यांना तोंड देण्यासाठी सायबर क्राईम सिक्युरिटी कॉर्पोरेशनची स्थापना करणं हे देखील उद्योगांना एक सुरक्षित वातावरण देण्यासारखं आहे. म्हणजे सरकार इनोव्हेशन सिटी आणि GCCसाठी अक्षरशः रेड कार्पेट अंतरत आहे, पण या कार्पेटवर चालण्यासाठी जागतिक दर्जाचे टॅलेंट लागेल. हे टॅलेंट महाराष्ट्रात तयार होतंय का? इथेच तर सगळ्यात मोठा खेळ आहे. आणि याबाबतीत नॅस्कॉम म्हणजे SSE नॅस्कॉम सारख्या संस्था खूप महत्त्वाचं काम करत आहेत. त्यांनी नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासोबत एक मोठी भागीदारी केली आहे. नांदेडमध्ये? हो, यातून 400 कॉलेजेसच्या जवळपास 1.5 लाख विद्यार्थ्यांना भविष्यात लागणारी कौशल्य म्हणजे फ्युचर रेडी स्किल्स शिकवण्याचा ध्येय आहे. 1.5 लाख विद्यार्थी आणि तेही नांदेडमध्ये. हे खूप महत्वाचं आहे, कारण IT म्हणजे फक्त पुणे मुंबई हा समज तोडण्याचा हा प्रयत्न आहे. बरोबर. हा फक्त कौशल्य विकास नाही, तर मराठवाड्यासारख्या भागातून होणारा ब्रेन ड्रेन रोखण्याचा एक धोरणात्मक प्रयत्न आहे. जर स्थानिक पातळीवरच चांगल्या प्रशिक्षणाची सोय झाली तर तिथले तरुण तिथेच थांबून नवीन संधी निर्माण करू शकतील. आणि शहरी भागात विशेषतः जे तरुण मागे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी काहीतरी होताना दिसतंय. पुण्यातील लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन सोबतची भागीदारी त्याचंच उदाहरण आहे, हो ना? हो, यातून जवळपास 1000 वंचित तरुणांना डेटा ॲनोटेटर, AI बिझनेस ॲनालिस्ट आणि ज्युनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर यांसारख्या आजच्या काळात मागणी असलेल्या भूमिकांसाठी तयार केलं जात आहे. या अशा नोकऱ्या आहेत ज्यांच्यासाठी पारंपरिक इंजिनिअरिंग डिग्रीची गरज नाही, पण योग्य कौशल्याची गरज आहे. नॅस्कॉमच्या CEO डॉक्टर अभिलाषा गौर यांचे एक वाक्य आहे जे इथे अगदी चपखल बसतं. त्या म्हणतात, ज्याप्रमाणे आपण शारीरिक तंदुरुस्तीसाठी रोज व्यायाम करतो, त्याचप्रमाणे भविष्यासाठी तयार राहण्यासाठी रोज कौशल्य विकासासाठी वचनबद्ध असणं आवश्यक आहे. हे वाक्य या सगळ्या प्रयत्नांचं सार सांगतं. आजच्या जगात तुमची डिग्री 4-5 वर्षांनी कालबाह्य होऊ शकते, पण रोज नवीन काहीतरी शिकण्याची सवय तुम्हाला नेहमीच पुढे ठेवेल. आणि याच विचाराने CDAC सारखी सरकारी संस्थासुद्धा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांसाठी उद्योगाभिमुख IT प्रशिक्षण देत आहे. म्हणजे मागणी आणि पुरवठा दोन्ही एकाच वेळी तयार करण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे. ठीक आहे, तर धोरणं उत्तम आहेत, कौशल्य विकासाचे प्रयत्नही सुरू आहेत, पण प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती काय आहे? वाढीचं चित्र कसं दिसतंय? इथेच आपल्याला त्या 2 कथा स्पष्ट दिसू लागतात. पहिली कथा आहे पुण्याची. फेब्रुवारी 2025च्या आकडेवारीनुसार पुणे हे नोकरीच्या बाजारपेठेत देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. वर्षभरात नोकऱ्यांमध्ये तब्बल 39% वाढ झाली आहे. 39%? हा आकडा प्रचंड आहे. हो, 39%. आणि ही वाढ फक्त नोकऱ्यांपुरती नाही. एका अंदाजानुसार 2030 पर्यंत पुण्यातील ऑफिस स्टॉक म्हणजे एकूण कार्यालयीन जागा जवळपास 49% वाढून 140 दशलक्ष चौरस फूट होईल. हे आकडे सांगतात की कंपन्या केवळ सध्याच्या गरजांसाठी नाही, तर भविष्यातील विस्तारासाठीही पुण्यावर विश्वास ठेवत आहेत. इथे एक सामाजिक बदलही दिसतोय. अनेक जण आता बेंगलुरू किंवा हैदराबादपेक्षा पुण्याला पसंती देत आहेत, कारण इथे करिअर आणि वैयक्तिक आयुष्य यात एक चांगला समतोल साधता येतो, असं अनेकांचं मत आहे. पण हे झालं नाण्याच्या एका बाजूचं चित्र. आता दुसरी बाजू पाहूया, जी तितकीशी चमकदार नाही. आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल एक धक्कादायक वास्तव समोर आणतो. गेल्या 10 वर्षात जिथे पुणे आणि मुंबईत IT पार्क्सची संख्या सातत्याने वाढली, तिथे नागपूरमधील खाजगी IT पार्क्सची संख्या केवळ 5 वर स्थिर राहिली आहे. 1 मिनिट. 10 वर्षांत काहीच बदल नाही? हे अविश्वसनीय आहे. यामागे नक्की कारणं काय आहेत? तज्ज्ञ सांगतात की यामागे फक्त इकोसिस्टम नाही असं म्हणून नाही चालणार. इकोसिस्टम म्हणजे काय हे समजून घेऊया. जेव्हा नागपूरमधल्या एखादा तरुण इंजिनियर विचार करतो की मी आजची नोकरी सोडली तर मला इथेच दुसरी चांगली कंपनी मिळेल का, आज त्याला याचं उत्तर खात्रीने हो असं मिळत नाही.
आणि जोपर्यंत हे उत्तर हो होत नाही तोपर्यंत केवळ सरकारी अनुदान कंपन्यांना तिथे कायमस्वरूपी खेचू शकणार नाही. मग सरकारचं नवीन GCC धोरण, ज्यात नागपूरवर विशेष फोकस आहे, हे फक्त कागदी घोडे आहेत की यात खरंच काही दम आहे? कंपन्यांना केवळ सबसिडी देऊन नागपूरला आकर्षित करता येईल का, जिथे टॅलेंट टिकून राहायची शाश्वती नाही? हाच तर कळीचा मुद्दा आहे. सरकारला केवळ कंपन्यांना नाही तर टॅलेंटलाही नागपुरात थांबण्यासाठी प्रोत्साहन द्यावं लागेल. चांगली शाळा, हॉस्पिटल, मनोरंजनाचे साधन आणि मुख्य म्हणजे करिअर वाढीच्या अनेक संधी, या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यावर चित्र बदलेल. सरकारचे सध्याचे प्रयत्न हे त्या दिशेने टाकलेलं पहिलं पण महत्त्वाचं पाऊल आहे. हे झालं राज्यांतर्गत आव्हान, पण याच वेळी जागतिक पातळीवरही ढग दाटून आलेले दिसतायत. अगदी बरोबर. एका अहवालानुसार 2025-26च्या दुसऱ्या तिमाहीत जागतिक राजकीय परिस्थिती आणि मागणीतील अनिश्चिततेमुळे भारतीय IT क्षेत्राची वाढ मंदावण्याची शक्यता आहे. त्यातच अमेरिकेतील H-1B व्हिसा शुल्कातील वाढ आणि तिथल्या धोरणांमधील अनिश्चितता यामुळे कंपन्या नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याऐवजी खर्च कमी करण्यावर भर देत आहेत. याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल? याचा थेट परिणाम होईल. पुण्यातल्या मोठ्या कंपन्यांना नवीन प्रोजेक्ट्स मिळवण्यासाठी जास्त स्पर्धा करावी लागेल आणि अशा परिस्थितीत नागपूरसारख्या नवीन ठिकाणी विस्तार करण्याचा विचार कंपन्या काही काळासाठी पुढे ढकलू शकतात. म्हणजे एकाच वेळी आपल्याला स्थानिक आणि जागतिक अशा दोन्ही आघाड्यांवर लढावं लागणार आहे. या सगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी राज्याची स्वतःची आर्थिक ताकद किती आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरतं, कारण शेवटी सगळा खेळ पैशांचा आणि स्थिरतेचा असतो. आणि या बाबतीत महाराष्ट्राची स्थिती खूपच मजबूत आहे. 2023-24च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार भारताच्या एकूण GDPमध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक म्हणजे 13.5% आहे. ही राज्याच्या आर्थिक ताकदीची सर्वात मोठी ओळख आहे. गुंतवणुकीच्या बाबतीतही हेच चित्र दिसतं. म्हणजे जगातल्या गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवलेल्या प्रत्येक 3 रुपयांपैकी जवळपास 1 रुपया थेट महाराष्ट्रात आलाय. ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2024 दरम्यान देशात आलेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी म्हणजे FDI पैकी 31% वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. हे राज्याच्या व्यावसायिक वातावरणावरील विश्वासाचं प्रतीक आहे. अगदी. आणि स्टार्टअप्सच्या बाबतीतही महाराष्ट्र आघाडीवर आहे. भारत सरकारने मान्यता दिलेल्या एकूण स्टार्टअप्सपैकी सर्वाधिक म्हणजे जवळपास 1/4 24% स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत. हे दाखवतं की केवळ मोठे उद्योगच नाही तर नवीन कल्पनांनाही इथे वाव मिळतो. इथे नीती आयोगाचा एक आकडा आहे, GVA म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. त्यांच्या अहवालानुसार भारताच्या सेवा क्षेत्रातील एकूण मूल्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा 15.52% आहे. हा आकडा नक्की काय सांगतो? हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर देशाच्या सेवा क्षेत्रात तयार होणाऱ्या प्रत्येक 100 रुपयांच्या मूल्यापैकी 15.52 रुपये हे एकट्या महाराष्ट्रात तयार होतात. याचा अर्थ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था फक्त आकाराने मोठी नाही तर ती जास्त प्रोडक्टिव्ह आहे. आपण कमी संसाधनांमध्ये जास्त मूल्य निर्माण करत आहोत. ही एका परिपक्व आणि उच्च उत्पादकता असलेल्या अर्थव्यवस्थेची निशाणी आहे. म्हणजे राज्याची आर्थिक ताकद आहे, धोरणं तयार आहेत आणि कौशल्य विकासाचे प्रयत्नही सुरू आहेत. पण तरीही सगळं येऊन थांबतं ते त्या एकाच प्रश्नावर. बरोबर. आजच्या चर्चेचा सारांश काढायचा झाला तर चित्र अगदी दुहेरी आहे. एका बाजूला स्टार्टअप आणि GCC धोरणांसारख्या आक्रमक पावलांनी सरकार IT क्षेत्राला मोठी चालना देत आहे. राज्याची भक्कम आर्थिक ताकद आणि नांदेडसारख्या ठिकाणी पोचून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचे प्रयत्न ही एक प्रचंड सकारात्मक बाजू आहे. पण नाण्याची दुसरी बाजू तितकीच गडद आहे. जागतिक मंदीची टांगती तलवार आणि राज्यांतर्गत प्रादेशिक विषमतेची खोल दरी. पुणे एका वेगळ्याच विश्वात वेगाने पुढे जातंय तर नागपूर अजूनही मूलभूत इकोसिस्टमसाठी संघर्ष करतंय. आणि ही दरी कमी करणं हेच सरकारपुढचं सर्वात मोठं आव्हान आहे. कारण खरा विकास तेव्हाच होतो जेव्हा तो सर्वसमावेशक असतो, केवळ काही शहरांपुरता मर्यादित राहत नाही. तर मग आजच्या चर्चेतून एक विचार मनात घर करून राहतो. सरकारची ही महत्त्वाकांक्षी धोरणं, सबसिडी आणि कौशल्य विकासाचे उपक्रम हे जागतिक आर्थिक आव्हानांवर मात करून नागपूरसारख्या शहरांमधील अनेक वर्षांची मरगळ खरंच दूर करू शकतील का? की पुणे आणि बंगळुरूसारख्या प्रस्थापित इकोसिस्टमचं चुंबकीय आकर्षण इतकं प्रभावी ठरेल की ते या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फेरेल? हाच कळीचा मुद्दा आहे. सरकारचा पुश जिंकणार की प्रस्थापित इकोसिस्टमचा पूल? याचं उत्तर येणारा काळच देईल.